ऐका, लक्ष देऊन ऐका. संध्याकाळी सरपंच साहेबांनी आपल्याला ग्रामपंचायतीची सभा बोलवलेली आहे. ठीक 6 वाजता. तरी सगळ्यांनी ठीक 6 वाजता मंदिरामध्ये येणे. चला कुठे गेली रे पोर? ए शिरप्या, अरे शंकर्या, कुठं आहेस रे तुम्ही? अरे कुठे गेले? कुठे गेलते राव तुम्ही? अरे तुला मी किती सापडून आलो तुला. बरं काय चष्मा विष्मा रे? अरे ते सरपंचाने सभा बोलवली आहे म्हणून. दिस नाही लागी का गावकरी मंडळी दिसेल नाही आलेली बाबा. बस आपण काहीतरी बोलत. बरं ते आहे का आपलं? अरे बापाने एक टाइमचं जेवण बंद केलाय. म्हणताय नोकरी कर कुठं. ग्रॅज्युएशन कम्प्लीट होऊन सुद्धा काही नोकरी नाही. कानपूरला गेलता म्हणून तालुक्याला. बरं ते राजे तालुक्यात येत नाही आपल्या दोघांकडे नाही. गुण राहिले रे तुम्ही. गुण राहिले रात्री बापच्या खिशातूनच हल्ली. बारा मग रात्री आताच घेऊच की टाइमच बाबा आज सिगरेट प्यायला भेटायची. अरे भेटू पिक्चर बघितला ना आजकाल. अरे तालुक्याला तुम्ही कुठल्या गेलते तुम्ही लोक? ते झेंडा बघितला म्हणून कोणता आता भारी पिक्चर हा म्हणशील. भारी होय. गाणं कोणतं? ते गाणं का मी मत सांग. मी म्हणतो मी क्लासेस केलतो गाण्याचे. नाही काल परत केलतो गाणं म्हणतो. तुम्ही म्हणू झेंडा घेता म्हणजे झेंडा घ्यायला हातात बळ लागतं. बळ जी तर म्हणतो 16 झेंडा आणा विड्या आणि बसा फुकट. अरे हे तू आपल्या प्रल्हादरावचं वाढ नव्ह का? तेच का फुकट कीर्तन करत नाही. अरे फुकट कीर्तन करत नाही. याला कीर्तन म्हणलं मला सांगू नको बरं. कीर्तन म्हणलं की पैसाच येतो. असं म्हणते विहिरीत बी पैसा आहे. अरे थोडं झाले बोल. लहान होय का? पैसे पाहिजे बरोबर. माणूस दिसाले शॉर्टली. नमस्कार मंडळी, मी सिद्धार्थ तलवारे. माझा पक्ष जनशक्ती विकास आघाडी म्हणजेच यहाँ भी देखो वहाँ भी देखो, इधर भी देखो उधर भी देखो, यहाँ भी देखो वहाँ भी देखो, इधर भी देखो कुठं आहे देखो. सिर्फ और सिर्फ जनशक्ती विकास आघाडी का नजारा आहे. अरे माय गावकऱ्यांनो, जर तुमच्या गावाचा विकास करायचा असेल, तसेच तुमच्या महिला व बाळांना घडवायचा असेल, म्हणजेच महिला व बाळांचा विकास घडवायचा असेल, तर तुम्ही आमच्या पक्षाला पाठिंबा द्या. तर विचार काय करता, घ्या आमच्या पक्षाचा झेंडा हाती आणि द्या आम्हाला पाठिंबा. नमस्कार. अरे शंकर्या, तुला ओळखलंस का तू? अरे ते 5 वर्षापूर्वी आपल्या गावला आलं ना. इलेक्शन 5 वर्ष फिरकलं ना इकडं. अरे ते निवडून आले रे. अरे सरपंच वगैरे नाही का आपण निवडणुकीच्या तू पडला तुला सुधरवली तुला. आम्ही बापाला सांगू नको. संध्याकाळी मला पण देतो आपल्या दोघांचं त्याचं नको. ते गेला. अरे कुणाचं मंडळी, मी शेतकरी संघटनेचा नेता आहो. माझं नाव सखाराम भुजबळ. अरे या मातीत जन्मलेल्या
बळीराजाची पोरं तुम्ही, त्या मातीची लेखं तुम्ही, आणि इकडे तिकडे बघून दुसऱ्यांना मत काय देता तुम्ही? तुम्ही शेतकरी संघटनेलाच मत द्या, एवढीच माझी विनंती. मी बघितलो होता. याला मी बघितलो सगळ्या इकडे इकडे तिकडे याला मी बघितलो. हे तर मला सांगतो भाऊ ह्याच्याकडे 1 एकर बी जमीन नव्हती. त्यानं ते सावकार पैसे घेतात आमटा ते अरे ते हे ना शेतकरी संघटनेचा ते नेता काहीतरी आहे म्हणे बाबा. तर यानं काय केलं काहीतरी ते तुमचं ते धरण बिरण बांध काय म्हणलं मला माहित नाही. स्कीम काय स्कीम काहीतरी ऍक्टिव्हेट करतो काय ती म्हणलं मला काय कळत पैसे आमचे शेतकऱ्याला काय बी दिलं. अंगुठी घेते सगळ्याची. काय? अरे 5 एकर जमीन होती म्हणतात. आता 100 एकर जमीन आहे. माय चान्स गळ्यात माया मी माझ्याकडे शपथ माहिती सांगितलं. हे कोण आहे? भारी दिसायली नाही. फक्त आमच्या बचत गटाला इसरू नका म्हणजे झालं. त्याचं काय आम्ही सरणार नाही. मी सरणार आई मला माहिती आहे कोण येतात. कोण आहे? पोट भरली बाई. अरे तुला माहिती आहे काय केलं येई ना लोकांचे घर सुधारलेत. ऐकून घे पहिले. लोकांचे घर 3 का 4 घर सुधारलेत पण त्याच्यापेक्षा जास्त आपलं पण भरून घेतलं. ते बचत गट काहीतरी पलीकडल्या गावामध्ये चालते राहिली जरा. हा तसंच काहीतरी ते बायका गोळा करायच्या त्याला शिकवायचं असं काहीतरी आहे. मग चांगलं आहे की चांगलं आहे. बरं आहे हिच्या परतात म्हणजे बरं आहे. बाबा माया 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 तुम्ही सुशिक्षित बेकार आणि मी सुशिक्षित बेकार संघटनेची प्रमुख. तर तुम्ही माझ्या संघटनेमध्ये सामील व्हाल का? मी होतो मी होतो माझा विचार करणं. अरे अबे मी इथं बीटेक शिकलो अजून मला ड्युटी नाही म्हणजे नोकरी नाही मला आणि ही म्हणते ही सुशिक्षित बेकाराची संघटना शोधते शाळा मला हिने तर आपल्याला नोकरी दिली नाही. कधीपासून झाली आहे? कोणाला ठाव आहे? हिची शाळा मला माहिती आहे. ही काय करते म्हणते तुला नोकरी लावते 50,000 1 लाख दे. नोकरी दिली तेल लावत. माझ्याकडे आहे तर मी रुपये देईन बाबा. येता माहिती जपून राहा बरं का. रामराम पाटील रामराम पाटील रामराम पाटील रामराम. कुणाचा बी झेंडा घ्यायचा नाही आणि कुणाच्या बी गटात सामील व्हायचं नाही. अरे मी अडाणी आहे पण म्हणतात ना उम्र के साथ आदमी का तजुर्बा करता है. सरपंच फायदा घ्या. अरे शाळा शिका शिकलेल्या ज्ञानाचा फायदा घ्या. त्याला बसवर लवकर लई आरडा. ए गप्पे काय बोलायला तू? नाही पाटील बसा. अरे शाळा शिका सांगा जरा काहीतरी काम करा. काय सुंदर बरोबर आहे का नाही? भाईजी आतापासून मी तुमच्या कोणत्या गोष्टीला नंग म्हणले भाई? एवढं लाजायला काय झालं तुला? कुठे बोला काय बोला काय